योगपीठे तले भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनित्वे आवततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करजोडितो कथे काळी शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविदं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वं नमः। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा काही ठिकाणी पापी म्हणलंय काही ठिकाणी दोष म्हटलंय सकळ पापी जाती भंगा काही ठिकाणी दोष म्हटलंय आपल्या सोयीनुसार आपण करून घ्यायचं कुशावर्ता करिता स्नान काही मंडळी म्हणतात वैकुंठी राणी काही म्हणतात कैलाशी राणी जी शंकराची भक्त आहे ती कैलाशी राणी म्हणतात जे पांडुरंगाची भक्त आहे ती वैकुंठी एकच पद येते पद वेगळं नाही आज फार मोठा पर्वकाळ गंगा पूजन पर्व काळात आलंय अधिक मध्ये आलंय ना म्हणून फार मोठा पर्व काळ आहे हरिभक्ती परायण आदरणीय श्री बंशीलाल आनंदा पाटील जाधव व सौ देवीताई बंशीलाल जाधव यांची चारीधाम यात्रा पूर्ण झालेली आहे. त्या निमित्तानं हे गंगापूजन
काशी विश्वेश्वराचं मौंद. आपल्या धर्मशास्त्रामध्ये तीर्थयात्रेला फार मोठं महत्त्व आहे. मोठ्या महापुरुषांनी तीर्थयात्रा केलेली आपणच करतो असं नाही. त्यांचा हा सर्व परिवार श्री अरुण बंशीलाल जाधव मुलगा, श्री दत्तू बंशीलाल जाधव मुलगा, संगीता अण्णासाहेब मोरे भाची वाटतं, सौ अनिता लानू डोंगरे, त्यांचे जावई हरिभक्तीपरायण लालू पाटील डोंगरे, सर्वच जाधव परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पाहुणे मंडळी, सर्व ग्रामस्थ आणि कीर्तनाकरता मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य मंडळी, लांब लांबून आलेले सर्व गावातील भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, विनेकरी महाराज, हार्मोनियम, समोर बसलेले काही महाराज मंडळी आहेत. तर माऊलीच्या भाषेत सांगायचं ठरलं तर प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, बसलेले सर्व कोणी भगवान शंकराच्या मूर्ती विठ्ठला. हा परिसर जर पाहिला तर प्रसन्नता, ते सगळं मिरवणूक, ती रांगोळी पाहिल्यानंतर ती प्रसन्नता, तुमचा उत्साह, ही आपली संस्कृती महाराज. आणि ह्या भूमीला मोठ्या महापुरुषांचे पाय लागलेले ना. आता तिथं आम्ही बसलो तर म्हणले तिथं आश्रम आहे नित्यानंद स्वामींचा, तपोभूमी म्हटली तिथं. जशी बाबाजींची अंदरसोलला तपोभूमी आहे ना, तशी ही गावामध्ये तपोभूमी आहे. कुठले महापुरुष तुमच्या इथं तप करण्याकरता आले म्हणजे या भूमीला काय सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचे पाय या भूमीला लागलेले, बाबाजींचे पाय या भूमीला लागलेले, संत सद्गुरू केळबाबांचे पाय या भूमीला लागलेले, असे महापुरुषांचे पाय या भूमीला लागले. पवित्र तो कुळ पावन तो, जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा पवित्र कुळामध्ये जोडपं आपल्या 4 आश्रम सांगितलेले. ब्रह्मचार्य, पण 4ही आश्रम ग्रस्त आश्रम सुद्धा आहेत बरं का. आता हे सगळे भागवत ज्ञानेश्वरी श्रवण केलेली मंडळी, गृहस्थ आश्रमात 4ही आश्रमाचं पालन करता येते. वानप्रस्थ, संन्यास, स्थिती बदलती, वरून नाही काही बदलत, आतून बदलत असते अवस्था. पहिले 25 वर्षे काय करावं, दुसरं 25 वर्षे काय करावं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे, त्याच्यानंतरचे 25 वर्षाचं नियोजन काय करावं. कारण आपल्याला कळतं ना केस ढवळे झालेत, आता कळतं आपल्याला आपण कुठं आलो आहोत. मग हळूहळू आपण निवृत्तीकडे गेलं पाहिजे, स्वीकारला पाहिजे तो आश्रम. तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ परम पद बळ, आपल्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. मुलांच्या हातात दिलं पाहिजे. आपण असतानाच तीर्थयात्रा केल्या पाहिजे. मला म्हणा तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे, विठ्ठल नाम गाऊ. याचा अर्थ संतांनी सुद्धा तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रेचं फल काय? फलाशिवाय आपण काहीच करत नसतो. आपल्याला काहीतरी फलाची अपेक्षा असते, पुण्य प्राप्त होत असतं. ती मदालाच आपल्या मुलाला सांगती, बाळा पोटात असताना उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंद. कोण सांगतं? एक मदलासा माता, एक अधिकारी माता होऊन गेली. आई असावी तर मदलासा मातेसारखी असावी, आणि वडील असावे तर वृषभदेवांसारखे असावे. पोटात असताना आईनं उपदेश केलेला आहे, संस्कार केलेले महाराज. आणि खरे संस्कार माता भगिनीच करू शकतात. गर्भात असताना अभिमन्यूवर संस्कार झाले, चरित्र आपल्या समोर आहे.
मग ती माता मदलस आपल्या मुलाला पोटात असताना ब्रह्मज्ञानाचा धोका देते. हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कमी रव रव दुर्गंधी आम भजे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा जाई कृष्ण माऊली. ती माता आपल्या मुलाला सांगते, उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड, जेथे साधू आणि संत असती बा उदंड. त्यामध्ये आत्मज्ञानी म्हटलं बा, त्यामध्ये काय म्हटलंय, त्यामध्ये आत्मज्ञानी जो न बोले वितंड अशा महापुरुषाला तू शरण जाय, तो तुझं बुजवेल प्रचंड, म्हणजे तुला तो मुक्त करेल. त्याच्याकरता तीर्थयात्रा आहे. तीर्थयात्रेनं पुण्य प्राप्त होतं. साधू संत महंत तीर्थयात्रेला फिरत असतात, भ्रमण करत असतात. कर्म धर्म संयोगानं आईशी कर्म साम्य दिशा विरेशा मग श्री गुरु अपेशा भेटेची गा. पहिलं काम पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्याचं फल काय आणि पापाचं फल काय. आता आपण एवढे बसलेलो दिसतंय का डोक्यावर कोणाच्या, कोण पुण्यवान आणि कोण पापी दिसतंय का. पण फल दिसतंय ना त्याच्यावर, त्याचं कार्य दिसतं ना. जर आपल्या जीवनात दुःख असेल तर समजून घ्यायचं आपण स्पष्ट म्हणतो ना, मागचं काहीतरी असेल बा. आणि जर पुण्यवान असेल एखादा, पवित्र कुळात जन्माला आला असेल, लहानपणीच गळ्यात माळ, आईच्या पोटात असतानाच वारी, समजून घ्यायचं पुण्यवाणी. बहुत सुकृते नरदेह लाभला, देखा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडली. तात्पर्य, दोघांनी जोडीनं तीर्थयात्रा केली. प्रपंचामध्ये दोन्ही चाक चांगले लागत असतात तर प्रपंच व्यवस्थित चालतो. नाही तर काही चाक सारखे नसतात. मालक मालकरी असला तर मालकीन नसती, मालकी नसली तर मालक नसतो. या व्यवहारातले उदाहरण आहे आपल्या. आणि मग त्या गाड्या काही व्यवस्थित चालत नाही, त्या गाड्या काही व्यवस्थित चालत नाही प्रपंचाच्या. पण हे दोघं सात्विक कुटुंब आहे, सगळे संस्कारित कुटुंब आहे. म्हणून यांची सुंदर अशी तीर्थयात्रा झाली. त्यांच्या मनात आलं का, एक आल्यानंतर नामदेवरायांचं मावंद कोणी केलं, जगाचा मालक नामदेवराय सुद्धा तीर्थयात्रेला गेला. तीर्थवळी पाहतो मी, माऊली ज्ञानेश्वर महाराजांना बरोबर घेतलंय. सगळे संत मंडळी दादा बरोबर आहेत, मुक्ताबाई, सोपान काका, सगळे संत मंडळी पंढरपूरला गेलेत. आणि पांडुरंगाला विनवणी केली माऊलीना का माझ्या बरोबर नामदेवाला पाठवा म्हणले. पण नामदेवरायांचं काम लय वेगळं होतं. नामदेवराय म्हणले, ज्या देवाची इथं हात नाही त्याचे मी पाहिजे. प्रमाण दिलं, ज्या देवाचे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी, त्याच देवाचं मी दर्शन घेतो म्हणले. बाकीचा देव मला माहिती नाही, पण त्याच नामदेवराय सगुण साक्षात्कार आहे नामदेवरायला. पहा अध्यात्माची शक्ती काय असते. ज्या महापुरुषाला प्रत्यक्ष सगुण साक्षात्कार आहे त्या महात्म्याला मुक्ताबाईनं कसं ठरवलं का नाही, कसा परमार्थाचा मेळ लावायचा सांगा ना तुम्ही. गोरोबा काकांनी ज्यावेळेस हात ठेवला त्यावेळेस म्हणले तू कच्चा आहे म्हणले. कथा बघतो मला सगळ्याला माहिती आहे. पण ज्यावेळेस पांडुरंगाकडे गेले महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून त्याची संगती लावावं लागेल आपल्याला. प्रमाण कशा करता असतं, हे प्रमाणात चाललंय म्हणून असतं. मोक्कार चालल्यावर प्रमाण कसं येते. कच्च ठरवल्यानंतर नामदाराला अपमान वाटला आणि पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाला रडू लागले, म्हणले मी कच्चा आहे का म्हणले. म्हणजे तू कच्चा नाही पण कच्चा आहे. कारण गोडीत सांगायचं आहे ना, लढीवाळ बघताय नामदेवराय. म्हणले नामा हे माझं जे स्वरूप आहे ना विठ्ठल ते एक दिवशी म्हणले मी असा सर्व व्यापक विठू जळी स्थळी भरला रिता भाव नाही भरला.
तो म्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठलची. अरे विठ्ठल कुठं नाही म्हणले मी, हे माय देव नटला नाना परी साक्षात्कारानंतर ते देव नटला नाना परी. या कार्यक्रमाला हरिभक्तीपरायण सुवर्णाताई जमदडे ह्याही उपस्थित झाल्या, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल देव नटला नाना परी. नामदेवरायांना प्रत्यक्ष जगाचा मालक सांगतोय, नामदेवराय तुम्ही काय करा, संतांकडे जा, महापुरुषांकडे जा, मग तुला खरं माझं स्वरूप कळलं, भगवंताचं वास्तव स्वरूप. गोताळाचे मोठा माझ्या विठोबाचा कैसा, म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय संत भेटत नाही, संतांच्या कृपेशिवाय भगवंताचं यथार्थ ज्ञान होत नाही. विठ्ठल नामदेवरायाने सांगितलं नाही, अरे संतांकडे जाऊन तरी तुझीच भेट होणार आहे ना, आणि तू प्रत्यक्ष बोलतोय माझ्या संग, मी संतांकडे जाणार नाही म्हणले. भरपूर लीला केल्या भगवंताना, पण नामदेवराय काय ऐकत नाही. नामदेवरायांच्या चरित्रामध्ये भरपूर लीला आहे, तो शेवटी पांडुरंगाचा सुद्धा नाईलाज झाला. म्हणजे नामा आता तू आपल्याला चंद्रभागेत जायचं म्हणजे वाळवंटात. नामदेवराय म्हणजे असे कवळ्या वयामध्ये शुद्ध अंतकरण, एकदम पवित्र अंतकरण, आणि म्हणले आता आपल्याला चंद्रभागेच्या वाळवंटात जायचं म्हणजे चाल, सकाळची वेळ. असा प्रसंग आहे पहा. नामदेवराय वाळवंटात गेले आणि भगवंताला तिथे एक लीला केली. त्या वाळवंटामध्ये असं पूर्वी ती घिसडी असायचे ना, टांगण ते घोडे त्यांच्यावाला सगळं, तो घिसडी असा घन मारितोय, घिसडी नसे ते भाता फुगी ती, त्या हातात धरलेलं ते घन असा प्रत्यक्ष नामदेवराय सारखं पाहतोय. असा 9 साडेनऊची वेळ आहे, ऊन पडलं, आणि ते पाहता पाहता सारखं पाहत राहिल्यानंतर ते घिसडी काय म्हणतो, देव नटला नाना परी. बरोबर उरला, पण ती दृष्टी नाही ना आपल्याकडे पाण्याची. तो घिसडी म्हणतो, भूक लगे आली, खाना बना बोले. आणि मग काय खाना, त्यांच्याकडे कोंबडे बेंबडे असतात, मुर्गी काट के डालो बोले म्हणले. ते कापलं आणि ते हंडी होती दोघांपुरती, आता ते दोघच होते ना, बोले आज हंडीच भरती नाही बोले. हे सगळं नामदेवराया करता लिहिला होते. बोले आज हंडी भरती नाही म्हणले, वो बकरी को काट के डाल बोले म्हणले. बकरी होती त्यांच्या बरोबर, आता शक्ती ती बकरी काटली त्याच्यात टाकली, बोले आज हंडी भरती नाही बोले. आता काय करायचं, हंडी भरती नाही, वो बोले गधे को काट के डाल बोले. अंगवड्याचं असतात ना ते, हा गधे को काट के डाल बोले. ते
कापलं त्याच्या टाकलं. बोले आज हंडी भरती नाही बोले. नामदेवराय पाहत्यात. बोले आज हंडी भरती नाही बोले, वो बच्चे को काट के डाल बोले. नामदेवराय थांबतील ते जरा. त्याच्या समोर सगळी घटना घडलेली होती ना. आणि मग जे नामदेवराय पळाले त्या रवळामध्ये, रवळावर पाहिलं तर पांडुरंग परमात्मा मागं पाहत होतं घिसडी, परत पुढं पाहत होतं घिसडी. काही नामदेवरायला पाय धरले आणि नामदेव रडू लागले. म्हणले पांडुरंगा हो म्हणले, अरे मी तिथं होतो पण तुला का आणले? देव नटला नाना परी भरून उरला. शेवटी म्हणले तुला आता संतांकडे जावं लागल. नामदेवराय संतांकडे गेले. संतांची कृपा झाली आणि संतांची कृपा झाल्यानंतर नामदेवरायांच्या मुखातले शब्द आहे ना, लाज लेगे माया का जिकडे पाळवे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळूनी गेले माय गेले द्वारके विठ्ठला. मग नामदेवरायला म्हणले आमच्या बरोबर पाठवा तीर्थयात्रेला. नामदेवराय म्हटले पांडुरंगा तुझे चरण सोडून जावं असं वाटत नाही मला. त्यावेळेस सांगितलं अरे माऊली म्हणजे कोण आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा. अशा पद्धतीनं हे सर्व संतांनी तीर्थयात्रा केलेली आहे. तीर्थावळी प्रकरण पहा तुम्ही, नामदेवरायांच्या गाथ्यातलं तीर्थावळी प्रकरण. कारण माऊलींचं सगळं चरित्र त्याच्यामध्ये. जुनी मंडळी बसलेली तिथं. माऊलींचं स्वतंत्र चरित्र आहे का बाबा? स्वतंत्र चरित्र नाहीये. अधिकृत तसे भरपूर काढले असतील, पण माऊलीचं जर अधिकृत चरित्र पाहायचं असलं तर अख्खी तीर्थावळी जर पाहिली मग माऊलींचं खरं चरित्र, माऊलींच्या लीला. स्वतः माऊलींना सुद्धा तीर्थयात्रा केलेल्या आहे. नामदेवरायांनी सुद्धा तीर्थयात्रा केलेल्या आहे. अनंत लीला घडलेल्या आहे त्याच्यामध्ये. पण साधूचं तीर्थयात्रा करणं कशा करता असतं आणि आपलं कशा करण्याकरता? जगाच्या कल्याणा, संताच्या देह कष्ट संत तीर्थयात्रा करता जगाच्या कल्याणाकरता. आणि आपण तीर्थयात्रा कशा करता करतो? पुण्यप्राप्ती करता, अंतकरण शुद्धी करता. जे जे मंडळी तीर्थयात्रा करून आले त्यांना विचारा तीर्थयात्रेचं फल काय. काही मंडळी पायी परिक्रमा करतात, नर्मदा परिक्रमा, साधारण 4, 5, 6 महिने जसं असेल तसे. पण जे मंडळी जाऊन आले त्यांची तुम्ही मुलाखत घ्या. तिथून आल्यानंतर काय परिवर्तन झालं? सगळ्यात मोठा लाभ आहे अंतकरण शुद्धी. पहा तुम्ही जे जे मंडळी जाऊन आले त्यांचे संगतीत जा, त्यांना विचारा तुम्ही. तुका म्हणे चित्त करारे ये होनी गोपाळ.
गोपाळ गोपाळ काय वास्तव स्वरूप आहे भगवंताचं. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय ते ब्रह्म आहे. ते विटेवर उभे नेनो ब्रह्म मार्ग सुकले उघडे पंढरपुर आले भक्त कुंडलिके दिखिले उभे केले तो हा विठोबा निहाळ. याच्या चित्ताला समाधान प्राप्त झालं ना. समाधान हे भगवंताचं दर्शन आहे. सदा नामघोष करू हरी कथा. पण त्या तीर्थयात्रेमध्ये नामस्मरण घडलं तर बरं का, हरिपाठ झाला पाहिजे, काकडा झाला पाहिजे, सत्संग झाला पाहिजे. बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा. मजा मारायला गेलं ना पुण्य प्राप्त नाही होणार आणि अंतकरण शुद्ध नाही होणार. तो खास भगवंताच्या प्राप्ती करता गेला. काही मी उद्धार पावे न काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान म्हणलंय. ज्याला समाधान प्राप्त झालं ना त्याला भगवंताचं दर्शन झालंय. विठ्ठल तुम्ही म्हणणार कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही इथं? ज्ञानेश्वरीच्या आधारावर. ज्ञानेश्वरीचे पुढे तर काही प्रमाण नाही ना. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानार्थी जायचे. ते समाधान कायमचं टिकणार आहे. बाकीचं समाधान टिकत नाही विषयाच. आणि ते समाधान होण्याकरता खरं तीर्थयात्रा आहे नामदेवरायने केली. आणि ते नामदेवराय आपल्याला त्या तीर्थयात्रेचं फल अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात वाचे म्हणता. सरळ जर गेलं तर अभंगाची संगती लागत नाही. गंगा हा शब्द नाम वाचे ते, कारण पुढं त्याचा परिणाम सांगितलाय ना. आता इथं जुने मंडळी श्रवणाला अधिकारी आहेत. गंगा हा जो शब्द इथं नामदेवरायने घेतला हा नाम वाचे की भगवंताच्या नामस्मरणाचा परिणाम काय होता असं आपल्याला माहिती आहे ना. जळतील पापे, कारण पुढची संगती लागली पाहिजे ना. नामदेवरायांचं कृपान आहे ना.
मनसंकल्पाची पापे न जाती. काही पाप तीर्थात गेल्यावर जातात, काही तेवढे पुरते जातात. आपण ज्यावेळेस कपडे काढून स्नानाला बुडी मारतो ना, त्यावेळेस ते बाजूला थांबतात. पुन्हा आपण स्नान करून कपडे घातले की ते पुन्हा आपल्या बरोबर पुन्हा आपल्याला काळजी चिंता आपली जी आहे ती पुन्हा चालूच. तिथे तोपर्यंत बरं वाटतंय. म्हणजे काही पाप जातात, पण काही पाप असे विलिंडर असतात ते काय जात नाही. ते जाण्याकरता बरेच तीर्थ सांगितलेत ना. सकल तीर्थाचे या धुरे जे का ते तीर्थ पुंडलिकाला अगोदर काढायला मग आई बापांची सेवा केलेली. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. सकळ तीर्थाचे या धुरे, फार मोठं चालतं बोलतं तीर्थ आई वडिले. माय बाप काशी तेने न जावे. अभंगाची जर संगती लावायची असली आपल्याला, वाचना जर भगवंताचं नामस्मरण केलं, नामचिंतन जर केलं, पाप नाही तुमचं काही जाईल. काय न हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू. योग याग तपे केली तया दे आपोपे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. मग पापाचं पूर्ण पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिही लोक बुद्ध. ते अगोदर जर भगवंताचं नामस्मरण केलं, गंगेचं जरी नामस्मरण केलं तर पावित्र्य प्राप्त होतं. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर सकळ दोष जाती भंगा. दोष आणि पाप काय फरक आहे बरं? पाप असलं तर अंतःकरण, दोष असतील ना, एका अर्थी शब्द आहे. जर भगवंताचं तीर्थयात्रा करता करता जर भगवंताचं नामचिंतन घडलं, कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या. कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. भक्ती पंथ सोपा. बरं, नामस्मरण कसं करता येतं? आता बाबा तीर्थयात्रेला लक्झरीमध्ये गेले, लक्झरीतही नामस्मरण करता येते. पायी गेलं तरी नामस्मरण करता येतं. टाळपखवातावरही नामस्मरण करता येतं. नसलं तरी नामस्मरण करता येतं. न लगती साया जावे वनांतरा, सुख येतो घरा जे फले पुण्यवंत भावी घेता सज्जनाची. भगवंताचं नामस्मरण केलं तरी कीर्तनाची नटनाची, नशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जेथ पापाची नाही नामाची नाही पापाची, यमदमा अवकाळ आणली तीर्थे ढायावरून उठली. कशाचा परिणाम आहे हा? एक गवमी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी मुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल. आता अजून एक तीर्थ सांगतो तुम्हाला. 12व्या त्यातही वर्णन आहे त्याच्यावाला. काशी होय कीर तरी वेचणे लागे शरीर ते गावी. काशी क्षेत्राला जर शरीर ठेवलं तर मोक्ष प्राप्त होतो. पण एक असं तीर्थ आहे, संतांचं तीर्थ. आपण जर एखाद्या कापड दुकानात गेलो तर गेल्या गेल्या आपल्याला मोठी वस्तू मी दाखवणार. एखादी माता भगिनी जर यावेळेला गेली, सुरुवात 200 रुपये 400 रुपये, मग ती म्हणजे अजून भारी दाखव अजून भारी दाखव. तसं तीर्थाचा सुद्धा क्रम आहे. पैठणी लगेच पैठणी दाखवणार तुम्हाला. लगेच दाखवले ते पैठणीचं काय महत्व राहिलं? आपण 300 घंटा घ्यायला गेलो नगरला, अनुभवला आपण. सुरुवातीला साधा दाखवला 4000चा, नंतर 1500 4,500चा, नंतर 5,000चा, नंतर एक असा भारी वाजून दाखवला म्हणजे याची किंमत 11,000 रुपये. अगोदर दाखवला असतं तर. तसं सगळ्यात मोठं तीर्थ सकळई तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे माझे
सकाळी तीर्थे देऊला जातो आपण, मोठे तीर्थ आहे ते. त्या तीर्थाचा पावर आजही आपल्याला जाणवतो. आपलं हे एवढं जे चाललं त्यांची कृपा आहे. हे सगळं एवढं जे भजन सगळं चाललंय ना, ही माऊलीची कृपा आहे. विठ्ठला या तीर्थाचं महात्म्य असे, न मरता लाहे रोकडा मोक्ष. तिथं मराव नाही लागत, जिवंतपणे मोक्ष. या जरी या जडोळा भोगमुक्तीचा, असे तीर्थ आहे आपल्या भारतामध्ये, अनंत तीर्थ आहे. अवघेची तीर्थी घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा अवघीच पाठी गेली दिगंतरा. पाप राहत नाही तिथं. चंद्रभागा म्हणजे सामान्य समजू नका. आता आपण सगळेच त्या गोष्टीला साक्षी आहे. तीर्थाची पवित्र राहिलं गाव. तुम्ही जाऊन पहा आता, कुशा भारतात जा, इकडं काशीला वगैरे जा, जे पाहिजे ते पावित्र्य राहिलं नाही. तिकडं पूर्वीच्या काळात जे पावित्र्य होतं, स्वच्छता नाही राहिली तीर्थाच्या ठिकाणी. प्रत्येक जण वरमडायला निघाला, आपण इकडून जातो ना पैसे घेऊन, येताना मोकळं करून सोडतात आपल्याला. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, जीवनाचं सार्थक होतं. तुका म्हणे जन्मा विठ्ठलाची नेमकं काय केलं म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक होईल. हा जो निर्णय आपल्याला मिळाला ना, हा फार दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या, त्याच्याकरता तीर्थयात्रा आहे. विठ्ठला महाराजांचा एक अभंग आहे पहा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दूध. पहा काय संतांनी आपल्याला स्वनेचे अक्षर आहे ते, स्वनेचे स्वामी काज गुरु भक्ती. हनुमंतरायाने काय केलंय, दास्यत्वे निकट हनुमंते गेले, म्हणून देखील अख्खं चरित्र पहा रामायणामध्ये हनुमंतरायाचं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन करता, पितृ आज्ञा पाळण्याकरता भगवंताला रामावतार धारण केला ना, एक वचनी एक बाणी. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. एखाद्या पतिव्रतेना पाषांडिल्यांचे चरित्र पहा तुम्ही. पती परमेश्वर म्हणून जर सेवा केली तर हीच विष्णूची. एखाद्या शिष्याना जर समर्थ महापुरुषाची सेवा केली तर हीच प्रत्येकाला लावायचं ते. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. म्हणून रामदेवराय सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे. पाप नष्ट झालं का दुःख नष्ट होते. पापाचं फले दुःख. ते आंधळे पांगळे पहा ना तुम्ही. हे सगळे आंधळे पांगळे जर वाचले नाथ महाराजांचे. नाथ महाराज एकदा पंढरपूरला गेले आणि त्यांनी पाहिलं जे वाळवंटामध्ये कोणाचे हात तुटेल, कोणाचे पाय तुटेल, कोणाचे डोळे, कोणाचं काय काय. आता आपण पाहतो तिथं दानधर्म करतो ना आपण, तिथे गेलोय पंढरपूरला. त्यावेळेस नाथ महाराज पांडुरंगाला म्हणले, तुझ्या नगरीत ही अवस्था. पंढरपूर जे भीमातीटी तुझ्या नगरीमध्ये अशी अवस्था म्हणले. काय म्हणले, काय न्याय आहे का म्हणले.
पंढरपुरामध्ये अशी अवस्था. म्हणले बाबा केले कर्म झाले त्याची भोग आले उपसले मेरे. अरे हे त्याचं कर्म आहे. नाही म्हणली हे काय मला पटत नाही. म्हणले मग तू माझ्या जागेवर उभा राहिलो. नाथ महाराज विटेवर उभे राहिल्यानंतर त्यांना सगळं कर्म दिसायला लागलं ना पूर्वीचं. पायानं काय केलं म्हणून पाय गेले, हाताना काय गेलं म्हणून हात गेले, कोणाचे डोळे गेले, पूर्वजन्मी पाप केले ते हे बघू. आणि मग नाथ महाराज म्हणले तुझं बरोबर आहे. म्हणले जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो भगवान परमात्मा फल देत असतो. विठ्ठला जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तीर्थयात्रे जाय. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच महाराज. एकदा थकल्यावर गेलं का आपले हलन दुसऱ्याचे हलवते. शरीर चांगलं आहे तोपर्यंत. जव हे सकळ सिद्ध आहे हात. इथं हात कशाला महाराज? पाय ठीक आहे, पायानं तीर्थयात्रा करायची समजा पूर्वीच्या काळात. पण हात कशा करता? हात कशा करता? टाळी वाजवण्याकरता हात. अजून त्याचा काय उपयोग? दान धर्म करता येतं ना. ह्या हाताना दान धर्म स्वतःच्या हातानच करावा महाराज. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. काय जेवढं आपल्याला दान धर्म करताय. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लिमता, डुबने को अभिमान. विठ्ठला म्हणताना काही थोडा बहुत लाग पाठ करा. भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान लावून या नीट. जरी करणे असेल गोड काय करा राम राम स्मरा. अधिक कधी मधी सतत नित्य नियमनाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. महाराज संतांनी आपल्याला सोपं सांगितलंय. कर्म धर्म त्यांचा. अर्जुनाला कर्मयोग सांगितला का आपल्याला सांगितलं महाराज? आपल्याकरता अर्जुन हा निमित्त आहे. अर्जुन हा वकील आहे. अर्जुनानं वकिली घेतलेली आपल्यावाडी. आपल्याकरता परमार्थ आहे महाराज. कलियुगा माझी करावे ते नेणारा.